बनावट नोटा छापल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भुजबळ समर्थक छबू नागरेचा 200 कोटी रुपयांच्या नोटा छापायचा कट होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। खुटवड नगरमधील औदुंबर अपार्टमेंटमधल्या ऑसम ब्युटी पार्लरमध्ये छबू नकली नोटा छापायचा। या पार्लरमध्ये घेतलेल्या तपासणीत पोलिसांना स्कॅनर प्रिंटर आढळून आलाय। त्याच्या नाशिकसह मुंबई पुण्यातील इतर साथीदारांच्या घरी देखील छापा टाकण्यात आलाय। या छाप्यात फारसं काही हाती लागलेलं नाही, मात्र छबू आणि त्याच्या साथीदारांवर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आलाय। या सर्वांच्या मालमत्तांची आणि नात्या गोत्यांची सखोल चौकशी देखील केली जाणार आहे। त्यातच छबूचे शहरात 3 कुटुंब असल्याची माहिती समोर येते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। 500 आणि 1000 रुपयाच्या बनावट नोटा बदलण्याचा रॅकेट नाशिक पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे आणि या संपूर्ण रॅकेटचा जो म्होरक्या आहे छबू नागरे याचा आपण हे घर बघतोय। हा फ्लॅट आहे आणि ऑसम नावाचं हे ब्युटी पार्लर आहे। खरं तर म्हणायला ब्युटी पार्लरचा इथे बोर्ड लावण्यात आला आहे, मात्र हाच छापखाना होता जिथे बनावट नोटा या छापल्या जात होत्या। हे आपण समोर बघतोय। ही जी काही वास्तू आहे तिथे आता कुलूप लागलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी इथे नाशिकचे पोलीस छबू नागरेला घेऊन आले होते आणि त्यांनी ह्या कार्यालयाची, ह्या ब्युटी पार्लरची पुन्हा एकदा तपासणी केलेली आहे। पोलीस सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं आहे की छबू नागरेचा जे काही 2-3 दिवसाचा तपास झालेला आहे, या तपासामध्ये उघडकीस येतं आहे की जवळपास 200 कोटी रुपयाचे बनावट चलन त्यांना छापायचं होतं। त्यातला पहिला हप्ता म्हणजे जे ट्रायल बेस म्हणतो त्याच्यासाठी त्यांनी 1,35,00,000 रुपये छापलेले होते आणि जवळपास 85 कोटी रुपये येत्या काही दिवसामध्ये म्हणजे 2-3 दिवसामध्ये छापण्याचा त्यांचा संपूर्ण इरादा होता। मात्र त्याच्या आधीच नाशिक पोलिसांनी आयकर विभागाच्या मदतीने सापळा रचला आणि छबू नागरेला गजाआड केलेला आहे। छबूने जी त्याची मायक्रो फायनान्स पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या माध्यमातून ह्या नोटांचा वापर केला आहे का, बनावट नोटांचा वापर केलेला आहे का, चलनामध्ये ह्याच्या आधी पण काही बनावट नोटा आणल्या आहेत का, या संपूर्ण गोष्टीचा आता तपास सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।